पुढली बातमी अशी की जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केल्याने पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। भारत आणि फ्रान्स दरम्यान 26 राफेल मरीन विमानांचा करार झाला आहे। 63,000 कोटी रुपयांचा हा करार झालेला आहे। भारताचे प्रतिनिधी आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी हा करार केला आणि यावेळी नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल के स्वामीनाथन उपस्थित होते। हे विमान INS विक्रांतवर तैनात केलं जाणार आहे आणि त्यामुळे आता भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे। तर राफेल जेटपेक्षा राफेल मरीन हे ॲडव्हान्स आहे। INS विक्रांतवर स्की जंप करण्याची त्याची क्षमता आहे। छोट्या धावपट्टीवर ते लँडिंग करू शकतं। साधारण 1912 kmph टॉप स्पीड आहे त्याचा आणि 50,000 फूट उंचावरनं त्याची उड्डाणाची क्षमता आहे। आण्विक क्षेपणास्त्र विरोधी प्रतिहल्ल्याची त्याची क्षमता आहे। हे पहा विमानं आहेत, ही हवाई दलासाठी नाही आहेत, ही आपल्या नौदलासाठी आहेत। त्या नौदला जसं मी आपल्याला सांगितलं, विक्रांतवर अद्यापपर्यंत विमानं यायची होती, ती विमानं आहेत आणि ती आल्यावर विक्रांतची जी शक्ती आहे त्याच्यात प्रचंड फरक पडणार आहे। किंबहुना कुठलंही विमानवाहू जहाज, ज्याला एअरक्राफ्ट कॅरियर म्हणतात, त्याच्यावर जोपर्यंत विमानं नाही आहेत तो ते विमानवाहू जहाज होईल कसं? आता ती विमानं आलेली आहेत, म्हणजे विक्रांतला एक संपूर्णत्व आलेलं आहे। त्याच्यात 26 विमानं घेणार आहोत। त्याच्यातली 22 ही सिंगल सीटर आहे आणि 4 डबल सीटर विमानं ही ट्रेनिंग करता असतात। तेव्हा ही पहिल्यांदाच ठरलेलं आहे, ही बातमी पूर्वीची आहे। आता त्याच्यासाठी मंजुरी मिळालेली आहे, पण केवळ हे काल घडलं म्हणून आपण विमानं घेतोय असं म्हणणं अयोग्य आहे आणि अयोग्यच नाही तर ते चुकीचं आहे।